होतं व्हिडिओ जाम लांब बनतात म्हणून मी तुला पहिले लिहून घेतलं आहे. ठीक आहे, आता मी तुला एक्सप्लेन करतो. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, रिलेटिव्ह मिनिमा किंवा मॅक्झिमा फाइंड करायचं दिलेल्या इक्वेशनचं. पहिली स्टेप काय असते, एफ ऑफ x1 x2 x3 असं लिहायचं आणि जे दिलेला क्वेश्चन आहे तो कॉपी पेस्ट करायचा. स्टेप 2 काय असते, हे मला सिम्बॉलची नावं नाही माहिती आहे, म्हणजे आता मी याला उलटा 6f बोलतो आहे. म्हणजे पहिले x1 म्हणजे डेरिवेशनच आहे इन शॉर्ट आहे की लाईक x1चं डेरिवेशन, x2चं डेरिवेशन, x3चं डेरिवेशन. ठीक आहे, आता ह्या इक्वेशनमध्ये x1 येतो आहे त्याचं डेरिवेशन केलं. आता x1चा स्क्वेअर आहे तर ह्याचं डेरिवेशन काय येणार 2x1. x2चा स्क्वेअर आहे त्याचं डेरिवेशन काय येणार 2x2. लॉजिक कळलं? इथे हे आन्सर्स काय येतात कळलं. आता जेव्हा आपण x1चं डेरिवेशन करतो तेव्हा बाकी सगळे नंबर 0 होणार आणि फक्त x1ची डेरिवेशन दिसणार. मग x1ची डेरिवेशन काय आता, x1 स्क्वेअरची डेरिवेशन काय 2x1 म्हणून लिहिलं आपण 2x1 प्लस करून सगळ्यांना 0 लिहिलं. अजून x1 कुठे इथे. जर असं असेल तर त्याचं असं डेरिवेशन होणार. जर 2x1 नाही असं आहे लाईक वरती आहे नंबर आहे तर तो खालती येणार. ठीक आहे, 2x1 होणार. जर खालती नंबर आहे तर तो सोलो नंबर होणार. कळलं लॉजिक? जर असं आहे तर ते असं होणार, जर असं आहे तर ते असं होणार. लॉजिक कळलं? हे सगळीकडे आपलं होतं लाईक असं आहे तर ते 2x2 होणार, 8x2 आहे तर ते 8 होणार. कळलं लॉजिक? अशा प्रकारे फक्त जिथे x1 आहे ती व्हॅल्यू राहणार, त्याचं डेरिवेशन राहणार. म्हणजे आता x2चं हे डेरिवेशन आलं, 4x1चं 4 डेरिवेशन आलं, मग आपल्याला ही इक्वेशन मिळते. मग आपण त्याला काय केलं, x1 इथे ठेवला, हा इकडे गेला, पहिले 4ला बाहेर टाकला पण नंतर 2ला त्याच्या खाली टाकलं. स्टेप तुला कळलीच असेल. x1 नाही काय 2x1 = 4 झालं, मग x1 = 4/2 झालं. अशी करून ही स्टेप आली. हे तुला कळलंच असेल. सिम्पल आहे. सेम इथे पण फॉलो केलं, इथे पण फॉलो केलं. आपल्याला मग 3 नंबर मिळतात. आता काय हेसियन मॅट्रिक्स. हेसियन मॅट्रिक्स म्हणजे काय, पहिल्यांदा डी आपण होतं ना ते आपल्याला पहिले काय होतं dx/dy आणि d2y/dx² असं काहीतरी होतं ना, तसंच मेथड आहे हे सेम. ह्याच्यामध्ये फक्त वरती लक्षात ठेव नेहमी हा सिम्बॉल स्क्वेअर एफ हेच नेहमी येणार आहे, खालच्याच व्हॅल्यू चेंज होणार. तर खालच्या व्हॅल्यूची एक सिक्रेट आहे, जेव्हा x1 असणार तेव्हा इथे x1 स्क्वेअर येणार, जेव्हा x1 x2 असणार तेव्हा x1 x2 येणार, x1 x3. आता इथे काय x2 x1 म्हणून लिहायचं x2 x1, मग x2 लांबनं दिसत असेल x2 x2 म्हणून x2 स्क्वेअर, x2 x3 x2 x3, x3 x1 x3 x1, x3 x2 x3 x2, x3 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 स्क्वेअर. हे असं x3 आणि स्क्वेअर. हे रट्टा मार 2 0 0 0 2 0 0 0 2 म्हणजे काय असा डायगोनलमध्ये 2 येतो, बाकी सगळे 0 राहतात. नेक्स्ट डिटर्मिनंट लिहायचं. 3 डिटर्मिनंट लिहायचे. सोलो डिटर्मिनंट असा असतो, 2/2 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट असा असतो. बस सिम्पल. आता काय करायचं आपण, आता काय करायचं आहे, आपली जी ही इक्वेशन होती ह्याच्यामध्ये आपल्याला या व्हॅल्यूज आल्यात ना, x1ची व्हॅल्यू काय 2, x2ची व्हॅल्यू काय 4, x3ची व्हॅल्यू काय 6. या व्हॅल्यू फक्त याच्यात प्लेस करायच्या, सिम्पली व्हॅल्यू प्लेस करायच्या. आता 2 इथे x1 स्क्वेअर होतं ना, मग त्याच्या जागी 2 टाकला, x2च्या जागी 4 टाकला, इथे 6 कसं इथे 6 येईल ना, सॉरी 2 4 आणि इथे 6. बस दॅट्स इट. आन्सर आला 48. x0 इज मिनिमा. मिनिमा का z मिनिमा लिहिला आहे म्हणून मिनिमा, जर नेगेटिव्ह आलं असतं तर मॅक्झिमा.